गाईज पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये रात्रीला. तर आज हे बोलते मी तिकडे 1 झाले आहेत, तिकडे 3 झाले आहेत, टोटल 4 झाले आहेत. त्याच्यानंतर दाखवी किती दाखवायचे तेवढं दाखवीन, त्याची मोठी ब्लॉग होत नाही तसं शेवटपर्यंत बघत राहा. स्किपचा लाईक शेअर सबस्क्राईब. आणि साप पण आहे तो माझा, आम्हाला एडिटिंग करताना सापडला तो. तर नंतर दाखवीन, पहिले पूर्ण बघत राहा. आणि पवन आता गेला आहे उचलाला, ही जावली पवनने उचलायला सुरुवात केली. आता बघू उचलून डायरेक्ट समोरच केली, मग थोडी एडिटिंग कमी केली मी, तर त्याचे मोठे होते ते. मग साप पण दाखवीन तो लास्टला गाईज. आता पवनने उचलायला गेली, लगेच दुसरीकडे जाणार होतो आम्ही. एकच चिंबोरी होते, याच्यानंतर दाखरला खास भेटला. आणि ती बघा दाखर ते मी कुरली होते त्याच्यानं, लगेच ते दुसरी काय आलो ते उचलायला तर दाखरले नाही मी. नंतर तिसरी काय आलो तर त्याच्यातनं चिंबोरी मस्त होते, त्याच्यात पण डागी कुरली मस्त होती. तर बघा ते बघा दिसत असेल तुम्हाला, तर दिसते हे बघ कडक होती, लाल लाल शिंगरं दिसत असेल. यानं मस्त होतं, 3 होते याच्यानं. मग तर दाखवले आम्ही, असं मोबाईल असं वाकर तिकडं करलंच होतो मी दाखवासाठी तुम्हाला. ते बघा ढागे कुरले आणि हे होतं, मस्त होती चिंबोरी याच्यानं. आणि ती बघा फाटलेली होती आणि शिंगरा कसा घुसलेला. तर थोडं टाईम झालं असं ना, मी रात्री आलेलो. तर अजून बघा काही नीट बघा तुम्ही, साप दिसत असेल तुम्हाला. बघा काहीच मी पण बघत होतो, मला वाटलं काहीतरी चिंबोरी उंबीर पडली असेल. तर काहीच बघा कसं गप्स मी बघितलं बरं काय पडते बरं काहीच. हे बघा साप परत बघा दिसते बघा. हे बघा साप पकडून ठेवले, म्हणजे काहीतरी खावायला आलेलो तो. आम्हाला वाटलं चिंबोरी पडली ती. तर काहीच आमची लाईट स्कॅम झाला असं काहीच. आणि पवनने हात घाला असं तर हे बघा पडला बघा. परत दाखवली तुम्हाला. तर काहीच चला आता डायरेक्ट ते 3-4 चिंबोरी आहेत ते दाखवते. नंतर वरती आणली पवनने डायरेक्ट आधी कट करून. बघा कारपार पण होते त्याच्यानं, त्याच्या म्हणून खावायला आलेली वाटते तो साप खावायला आलेला. ते बघा चिंबोऱ्या ढांगे कुरली असं सगळं होता. चला